तर पहिला झटका या ठिकाणी लागतोय. पहिला खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. कोण बाद झाले? यांनाच माहित नाही. बाद कोण झाले? आउट कोण झाले? रोहित तंबूच्या आशेला परततायत आणि त्यांची जागा येण्यासाठी नवीन फलंदाजाचं नाव सांगायचंय. रुहानी 11 आपल्या असा खेळाडू पाठवा ज्यांना सगळ्या खेळाडूंची नाव माहिती आहेत. अभी आउट हुआ उसका नाम क्या है? नाही नाही, प्लेयर आलेत पण त्यांना नावच माहित नाही. संदेशजी आउट झालेत. ओके, संदेश शेळके आउट झालेत आणि रोहित जगताप आता फलंदाजीला गेलेत. चला चालू करा. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलेत आणि चौकार या ठिकाणी येतोय. धाव या ठिकाणी मिळते. तन्मय शिंदे चेंडूवरती येत आहेत, फेकी होते. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 10 धावा. तर नक्कीच सुमित आवटेची कमतरता काहीशी या ठिकाणी भासते, कारण पॉवर प्लेचं अगदी महत्त्वाचं षटक आपण सुमितला अनेकदा हाताळताना पाहिलंय. विक्रोलियन्स असेल, अगदी मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपण सुमितला पाहतो, परंतु आज काही पर्सनल कमिटमेंट्स सामने असल्यामुळे सुमित अजून पोहोचू शकला नाहीये. तर ती कमी मात्र या ठिकाणी नक्कीच जाणवते रोहान स्ट्रायकर्स या संघाला. परंतु प्रलोभ पाटील देखील त्याच तोडीची गोलंदाजी करतायत. 5 चेंडू 10 धावा मात्र या ठिकाणी झाल्यात. एक गडी मात्र या ठिकाणी बाद झालाय. आता मात्र अवांतर धाव. एक क्षणाला वाटलं होतं की निर्धाव चेंडू सांगता होते की काय, परंतु अवांतर धावाचा या ठिकाणी पंच इशारा करतायत. एक धावन धावसंख्येत भर. 5 चेंडू 11 धावा. अगदी फ्लड लाईट्स मध्ये चालू असलेली ही लढत आणि एक आगळं वेगळं रूप या स्पर्धेचं. डे नाईट स्वरूपातली ही पहिल्यांदाच होत असेल डिवाइन प्रीमियर लीग. काहीच रनअप मध्ये अडथळा येतोय आणि प्रलोभ पाटील देखील अनेक वर्ष आपण त्यांना पाहतोय पॉवर प्ले षटक हाताळताना. अगदी मुंबई क्षेत्र 6 मध्ये आय थिंक ते खेळतात आणि त्यांच्यामध्ये देखील एक कौशल्य आहे गोलंदाजीचं. 5 चेंडूंचा खेळ झाला, 11 धावा फलकावर दिसत आहेत. चला घाई करा जरा. 25 मिनिटांमध्ये जर आपला पहिला डाव जर संपला नाही तर सर आम्हाला समजवत आहेत की या ठिकाणी धावांची पेनल्टी असेल, तुम्हाला तेवढ्या अधिक धावा चेस कराव्या लागतील. चला प्रलोभ, घाई करायची आहे. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेले, खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय 4 धावांसाठी. वा.
महागडं षटक ठरलंय. 15 धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या गेल्या आणि एक गडी मात्र या ठिकाणी बाद झालाय. 6 चेंडूंचा खेळ झाला, एका षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी झालाय. 15 धावा फलकावरती. वैयक्तिक दुसरं संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. संदेश बोराडे. अनेक वर्ष आपण यांना देखील मुंबई 3 संघातून खेळताना पाहिलंय. संदेश बोराडे अनुभव आहे, अनुभवाची कसोटी मात्र या ठिकाणी लागणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्यात. धावसंख्येला काहीसा रोख लगावा लागेल, लगाम लावावा लागेल. संघाला मात्र पुन्हा सामन्यामध्ये आणावं लागेल, कारण पहिला सामना त्यांनी गमावलाय आणि विजयाची अजूनही चव चाखायची आहे दोन्ही संघांना. आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी बैठक मारली आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. वा, तर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार आलाय. धावसंख्येला मात्र या ठिकाणी गती प्राप्त होते. 19 धावा फलकावर लगावल्या जात आहेत. धावसंख्येला लगाम लावावा लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. संघाला मात्र पुन्हा सामन्यात आणावं लागेल. मोठी जबाबदारी आहे संदेश बोराडे यांच्या खांद्यावर. जबाबदारी पार पाडतायत का पाहणं गरजेचं ठरतंय. यष्ट्यांच्या मागे देखील आनंद बोराडे आपली कामगिरी बजावतायत. दुसरा चेंडू, लेग कटर बजा चेंडू. आता मात्र समोर फोर्स केलाय, तन्मय शिंदे पोहोचू शकले नाहीयेत आणि 4 धावा मिळतील. चौकार. तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 27 धावा फलकावर दिसत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चुकीची दुरुस्ती. 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा पुल केलाय, पुल मात्र फसलाय. खेळाडू चेंडू खाली आलेत आणि झेल झालाय. गोल्डी यांनी झेल घेतलाय. वा, पुढचा आवाज असेल.
सागर पाटील यांचा. थँक्यू थँक्यू राहुल बांगर. उंच गेलेला झेल होता, तेवढ्या काळोखामध्ये देखील गोल्डी याने तो झेल पकडला, जो स्वतः काळोखामध्ये दिसतोय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता डिवाइन प्रीमियर लीगचं स्टँडर्ड किती आहे. ब्रिलियंट कॅच आपण पाहिली. आता येतो धीरज उपाध्याय. आयकॉन आल्या आल्या फिरून मारण्याचा प्रयत्न होता, लेग कटर चेंडू टाकलेला, त्याला मला वाटतं रीड केला होता आणि तसाच फिरून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र अंपायरचा डिसिजन नंतर व्हाईट बॉल. 5 चेंडू 28 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. ओहो डिफेन्सिव्ह स्ट्रोक, डीप मधून तन्मय जातोय. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी धाव घेतली आहे, 2 धावा कंप्लीट आणि तन्मयच्या हाताखालून म्हणावं लागेल 2 धावा चोरून काढल्या. दोन ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 30 या आकड्यावरती. 2 ओव्हर 30 रन. तन्मय नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. तन्मय शिंदे. तन्मय शिंदे येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर प्रथमेश शेलार. सुंदर बॅटिंग आतापर्यंत प्रथमेश यांनी केली आहे. तोच प्रथमेश ऑन स्ट्राइक. उचलून खेळतोय आणि जेवढा मोठं नाव प्रथमेश याचं, तशाच प्रकारचं काम करताना दिसतोय. मिळतील 6 रन. डीजे डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु या डायरेक्ट हिटचा फायदा घेता येईल का? स्टंप उचलून जर लावलं असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु असं काही होत नाहीये. मिळतील 2 धावा आणि 2 धावा संख्येने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो 38 या आकड्यावरती. ओहो पुन्हा एकदा बॅट तर मारली होती. ओहो पुन्हा एकदा त्या दिशेला फिल्डर आहे, त्याचं होतंय मिस जजमेंट आणि या मिस जजमेंटमुळे मिळतील 4 धावा. डीजे
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने 2 फिल्डरच्या मधून जातील 4 रनसाठी दंड. बता रहे हैं। ये आपके रूहानी 11 के जो अतिरिक्त खिलाड़ी है वो भी हमें कुछ हेल्प नहीं कर पा रहे, तो हम अपना ही अंदाज लगा रहे हैं। चलो, तर आदित्य आलेत फलंदाजी मार्कवर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चार चेंडू 54 धावा धाफलकावर. आता मात्र समोर दिशेने खेळलाय संदेशजी, स्वतः चेंडूची फेकी करतायत. 1 धाव मिळेल. संदेशने देखील प्रभावित केलंय या सामन्यामध्ये. गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल,
अगदी झोकून दिलंय स्वतःला. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. खोलवर टप्प्याचा चेंडू, धावबाची संधी, खेळाडू बाद. 55 धावा फलकावर दिसत आहेत. 56 धावांचं लक्ष असेल. डीजे कहाँ से बाहर आ गए? कौन बाहर आ गया पूछो? आपके बैटिंग के लिए मैंने बहुत शेर एक रखा है भाई. तू मार जरा उधर जाके. कल से वो स्विगी से मंगाया था. चलो बैट्समैन अंदर जाएंगे जल्दी. और नेक्स्ट मैच के लिए भी टॉस के लिए मैं बुलाना चाहता हूं सरकार 11. खेलेंगे रूहान 11 और रूहान स्ट्राइकर्स और हंसिका आरोही 11. अंपायर्स ने चाय लिया क्या रॉबिन? अरे बाद में नहीं, उधर दे दो ग्राउंड में जाके. हेलो, कितना 56 रन्स का टारगेट रखा हुआ है. रूहान 11 के फलंदाज बैट्समैन इस वक्त मैदान में उतरे और आनंद जो पिछली मैच में थोड़ा सा लेट उतरे थे, इस बार उन्होंने डिसीजन लिया कि मैं पहले जाऊंगा, क्योंकि पिछले मैच में ऐसा ही हुआ था कि अब पछताए क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत. बंदूक की गोलियां खत्म हो गई और उसके बाद बंदूक हाथ में आई, कौनो फायदा नहीं होता. आनंद कांजूर मार्ग के बाहुबली, और एक बाहुबली यहां पर बैठा है
अपनी बैटिंग की प्रतीक्षा में कि जब मौका मिले। थैंक यू। कोणाची आहे चावी? इथे एका टीव्हीएस सुझुकीची चावी मिळाली आहे, ओळख पटवून घेऊन जायची आहे. या बॉलरनी पहिली बॅटिंग केली होती का, ओपनिंगला बॅटिंग केली होती का? नाही नाही, वन डाऊन आले होते. रुहानी 11 तुमचा पुन्हा एक खेळाडू नाहीये इथे. कुठे आहे? हा आला आला. तो हाय पण मिस्टर इंडियाचं घडे घालून बसलाय, दिसत नाही. रुहान स्ट्रायकर्स तुमचा खेळाडू नाही आता. और हम देखते हैं कि आजकल हर एक इमेज में, हर एक वीडियो में संदेश इफेक्ट जी, डाला जाता है. संदेश जी एक खेळाडू पाठवा इथे. संदेश बोराडे जी एक खेळाडू पाठवा. कोण? अक्षय अर्जुन जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. पहिला चेंडू अवांतर, अंपायर्सचे हात समांतर आणि पहिला चेंडू अवांतर. एक धावा धाव फलकावर लागलेली आहे, ती पहिली धाव अतिरिक्त धावेच्या स्वरूपामध्ये. आणि आता जशी जशी ही टुर्नामेंट पुढे सरकते आहे तसतसा खेळाची जी उंची आहे, त्याचा जो दर्जा आहे तो वाढत चाललाय. आता क्या अच्छा ऑब्जेक्शन थोडस आलेलं आहे, तर लेग अंपायर लक्ष ठेवतील. ओ वेरी वेल बॉलिंग, अच्छी रफ्तार यहां देखने मिल रही है. दोनों गेंदें अच्छी थी. पहली गेंद का लाइन थोड़ा सा गलत हो गया, उसके वजह से वाइड का एक रन जरूर आया, लेकिन इसके बाद अभी आपने, अगर बैट्समैन ने एक बार ऑब्जेक्शन लिया है तो आपका काम खत्म. अच्छा, ठीक है. निरंकार ये मौन है कितना, हम भी कम बोला करे. अगली गेंद और ये बल्ले पे ठीक से आई नहीं है, फील्डर अंडर आते हुए. और यही होता है जब आपकी बॉडी स्टेबल नहीं है. अदू की तरफ से ये कैच बन सकता था, और आदित्य उज्जैनवाल ने इससे पहले ऐसे कैच कई बार लिए हुए हैं. शायद आनंद अपना बल्ला चेंज करना चाहते हैं. हाँ, दो गेंदों में 5 रन. अगली गेंद फिर से पटकना चाहते थे, और उतनी ही बढ़िया कैच यहां पर विकेट कीपर द्वारा. बल्ले का ऊपरी किनारा लगा था और फ्लाइंग जेट की तरह उन्होंने वो कैच लिया. आणि प्रथमेशचा हा असाच सेम आणि आय थिंक पेनला पाहिला होता. सेम त्यांनी कॅच घेतली होती. कीपर होते आणि बॅटची वरची कड लागली होती आणि अगदी एका हातामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. तर मुंबई 4 कडून देखील क्रिकेट खेळतात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत, उत्कृष्ट फलंदाज आहेत. अच्छा, आणि राहुल, यही कॅच बघितल्यानंतर मला आठवण झाली की आपल्या या टुर्नामेंट मध्ये बेस्ट फिल्डरचं पण पारितोषिक दिलं जाणार आहे. नक्कीच कंटेंडर आहेत बेस्ट तर फिल्डरचे. जे कमिटी मेंबर्स माझीच आहेत होती किंवा catch. ऑब्झर्वर आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. मगाशी दीपेश शिर्केनी पण एक फार सुंदर झेल घेतला होता. सरकार 11चा चांगला प्लेअर आहे तो. तर अभिषेकची आठवण करून देत आहेत. माझीच कॅच होती ती, एक हातात पकडली होती. सरकार 11ची सगळी टीम आहे ना, इथे टॉस बॉक्स जवळ येईल. सामना का थांबलाय? बॅट चेंज करायची आहे. चला, Bat हवी आहे त्यांना. पहिली विकेट पडली आहे. पहिला धक्का या ठिकाणी बसलाय रुहान स्ट्रायकर संघाला. आणि 1 डाऊन फलंदाजीसाठी आलेत संदेश बोराडेजी. संदेश बोराडे. आणि ही बोराडे कंपनी यांना मात्र आता या ठिकाणी जबाबदारी घ्यावी लागेल.
कारण मोठं लक्ष आहे. 4 षटकांमध्ये 56 धावा करायच्यात. संदेश बोराडे यांना कांजूरमार्गचा कार्लोस ब्रेथवेट म्हणतात. तुम्ही बघाल त्यांच्या हातात जेव्हा बॅट फिरेल ना तर काठी फिरल्यासारखी फिरेल, असं वाटेल की काठी फिरवतात. बस पुढचा चेंडू. आ हा 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 वा 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 वा. थोडेसे फंबल जरूर झाले होते आणि इथे थोडासा कम्युनिकेशन मध्ये गॅप आला होता, तरी देखील दुसरी धाव पूर्ण केली. आनंद यांनी थोडीशी रिस्क घेतली होती. आणि तुम्ही पाहिलं तर तिथे मुंबई एकचा चित्ता होता, दर्शन केळकर. अगदी आउटफील्डसाठी सगळ्यात फेमस असलेला खेळाडू. झेल तर कधी सोडणार नाहीच, परंतु आउटफील्ड सुद्धा एवढी त्याची जबरदस्त आहे. आणि त्याचाच काहीसा नजराण त्यांनी या ठिकाणी दाखवला. अगदी एका हातामध्ये चेंडू अडवला आणि बॉडी बॅलन्स सांभाळत थ्रो देखील केला. नक्की दर्शन देखील खूप सारं कौतुक असेल. दर्शन केळकर यांना डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीगच्या 3ऱ्या सत्रामध्ये एकदा बेस्ट फिल्डर म्हणून पण मिळालं होतं आणि सतत ते कुठल्या ना कुठल्या तरी पारितोषिकामध्ये आपल्याला दिसतात. यावेळी एका नवीन टीम मध्ये ते आहेत. आणि जे मी बोललो होतो, कार्लोस ब्रॅथवेट. चांगला प्रयत्न दर्शन केळकर यांचा. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन संदेश बोराडे यांच्या शॉट मधून, यांच्या बॅट मधून. सुंदर असा फटका. संदेश बोराडे आणि आनंद बोराडे. 5 एक बॉल, चेंडू बाकी, एक चेंडू बाकी. 5 बॉल झालेत. 11 रन. अजून एक चेंडू बाकी आहे. ही पहिलीच ओव्हर चालू आहे आणि या पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला सगळं काही बघायला मिळतं. एक वाईड बघायला मिळाला, एक डॉट बॉल बघायला मिळाले, एक चौका बघायला मिळाला आणि एक विकेट बघायला मिळाला. आता फक्त एक 6 बघायचा बाकी आहे. आणि संदेश बोराडे पुन्हा एकदा. अरे बाप रे, ये क्या होईत बा. कम्युनिकेशन, संवाद हा संपत चाललाय आजकाल. शेजारी शेजाऱ्यांबरोबर बोलत नाहीत, घरातले मंडळी घरातल्यांबरोबर बोलत नाहीत आणि इथे स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर पण बोलत नाहीत. मी नाही बोलणार, मी फक्त माझं काम करणार, मी पळत येणार. आनंद बोराडे, संदेश बोराडे यांच्याकडून आता फार मोठी अपेक्षा. पहिला सामना गमावला त्यांनी, पण त्यांना त्याचं दुःख नव्हतं, कारण त्यांच्या समोर एक चांगला संघ होता. चांगल्या संघाकडून हरल्यानंतर वाईट वाटत नाही. पैलवान जर समोर तसा असेल. तर दर्शन केळकर येत आहेत गोलंदाजी मार्कवर आणि भरपूर सारे व्हेरिएशन्स त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहेत. अगदी ऑफ कटर आहे, लेग कटर आहे, खोलवर टप्प्याचे चेंडू देखील जोरात टाकतात. तर नक्कीच कौशल्य आहे आणि स्किल्स आहेत. त्यांना त्या स्किल्स या ठिकाणी दाखवावे लागतील. धावसंख्या झाली आहे ती तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 12 धावा फलकावर आहेत. अजूनही 44 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू, 44 धावांचं लक्ष आहे. अठरा चेंडू 44 धावा. क्षेत्ररक्षक पोहोचले होते. चेंडू निसटलाय, जीवनदान मिळतंय. पकडो कॅच, जीतो मॅच उगाच म्हणत नाहीयेत, परंतु या ठिकाणी तुम्हाला संधी दिली होती, त्या संधीचं सोनं नाही झालं. जीवदान मिळतंय संदेश बोराडे यांना. तुम्ही अशा खेळाडूचा झेल सोडलाय की ज्यांना कार्लोस ब्रॅथवेट म्हणतात. आणि कार्लोस ब्रॅथवेट म्हटलं तर आठवतो 2016चा वर्ल्ड कपची फायनल. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना लगातारचे आलेले 3 षटकार.
थंडीचा मौसम आहे आणि त्या थंडीमध्ये गरम गरम चाय तुमची वाट पाहते, नक्कीच मंचाच्या उजव्या डाव्या बाजूला या ठिकाणी चायची देखील व्यवस्था आहे आणि तुम्ही डबल चाय घेऊ शकता. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, बोट फिरवली होती आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. एक धाव मात्र या ठिकाणी देऊन जाते. 15 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये बरंच काही घडलंय. निर्धाव चेंडू आलेत, जीवनदान मिळालंय. पाहायचं एखादा षटकार एखादा चौकार येतोय का, कारण त्या षटकार चौकारांची गरज आहे रोहन स्ट्रायकर संघाला. अरे रे रे रे, एक चांगला चेंडू मारण्यासारखा होता. या चेंडूवर चौका नाही तर छक्का यायलाच हवा होता. पण हीच या खेळाची विशेषता आहे की बऱ्याच वेळेला हा खेळ जो आहे ना तो शक्तीपेक्षा युक्तीचा बनतो. तुमचा माइंडसेट काय आहे, तुमचं धोरण काय आहे, पुढच्या चेंडूला तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला ठरवावं लागतं. आणि संदेश बोराडे सामना करेल तो दर्शन केळकरचा. दर्शन केळकर फार मोठा अनुभवी हा खेळाडू. लेग कटर. या गोलंदाजाच्या हातामध्ये बरेचसे असे व्हेरिएशन्स आहेत, जादू. आणि ती जादू तो तेव्हाच बाहेर काढतो जेव्हा सामना तसा असेल. दर्शन केळकर सामना करतोय तो आनंद बोराडे. यावेळी थोडासा ओव्हरपिच असा चेंडू होता आणि तो लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. 1 रन घेण्यासाठी पुढे सरसावले आणि तेवढ्याच रनवर समाधानी झाले ते दोघं बोराडे बंधू. आणि जेव्हा आपण व्हेरिएशन्स म्हणतो, तुम्ही जर पाहिलं तर 6 आतापर्यंत 5 चेंडू आढळलेत आणि 5ही चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे होते. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू पाहिला, अगदी शॉर्ट ऑफ पिच जो आपण पाहिला की जो स्लोअर पद्धतीचा होता, लेग ब्रेक टाकला, एक ऑफ ब्रेक टाकला. तर असे वेगवेगळे चेंडू त्याच्या हातामध्ये आहेत आणि तीच कौशल्य आपण या ठिकाणी पाहतोय. दर्शन केळकर गोलंदाजी मार्कवर. आता मात्र बॅटची वरची कड घेतली होती, चेंडू मात्र चाललाय बाउंड्रीच्या दिशेने. त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. 2 धावा मात्र घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. 2 धावा आणि धावसंख्येत भर. 2 षटक मात्र या ठिकाणी संपतायत. 20 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 36 धावांची गरज. सामना काहीसा दूर चाललाय. मोठे फटके खेळावे लागतील, षटकार चौकार खेळावे लागतील. चला सरकार 11 संघाला विनंती आहे, आपण जे टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी आपण जमायचंय. सनी जी जहाँ कर भी हो, सनी गुप्ता जी बॉक्स पर आने की कृपा करें. सरकार 11 संघाचे जेवढे देखील खेळाडू आहेत, आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. टॉस बॉक्स, टॉसचा बॉस सनी गुप्ता जी, आपल्यापर्यंत जर हा आवाज पोहोचत असेल तर आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. सनी गुप्ता जी खूप नावाजलेलं नाव, आणि मगाशी म्हटले होते की आज दिवसभर सनी गुप्ता यांच्या नावाची चर्चा राहील. खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी. अगदी स्पर्धा अनाऊन्स झाल्यापासून अगदी आता स्पर्धा चालू असेपर्यंत खूप मेहनत, खूप धावपळ या ठिकाणी आपण पाहिली. बॉलर नेम अजित जी. बॉलर नेम अविनाश जी. हॅलो हॅलो,
ही अवंतर धाव वाईट. अविनाश जी. अंपायर अंपायर कुछ कहना चाहते हैं? सॉरी. ओके. हाँ ठीक आहे ठीक आहे ओके गॉट इट. सनी जी. हेलो. कृपया जो सेंटरचा कॅमेरा आहे तिथे जी लाईट लागली आहे ती बंद करायची आहे. वैभव भोये जर या आवाजाला ऐकत असतील तर हा जो हॅलोजन दिसतोय तो जरा खाली करा ना प्लीज. फायर फायटर आहात तुम्ही आम्हाला माहित आहे. सो यू कॅन फाईट दॅट हॅलोजन ऑल्सो. टॉस का बॉस का टॉस का बॉस आनंद. टॉस का बॉस बंद करा ना. टॉस का बॉस. हा तेच बोलतोय मी. कुठे गेला डीजे वाला. निलेश जी आपण जिथे कुठे असणार कृपया स्टेजकडे यावे. अंपायर्स मॅच तर स्टार्ट करा. अक्षय अर्जुन जी. पंच नियोजन चालू आहे तोपर्यंत गेम स्टार्ट करू शकता. वो टॉस का बॉस का लाइट बंद करना है सनी जी. बंद बंद चलो. वेरी गुड पंच. ओके बैट्समैन और कौन सा लाइट आ रहा है क्या आंखों पे. चलो टेक्निकल रीजन की वजह से मैच रुका हुआ था. अब ये मैच फिर से एक बार स्टार्ट होगा. कितना करने का भाई. 12:35 का जरूरत. यहाँ पर स्क्वायर लेग शॉर्ट स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद. साइलेंट जोन. और ये उठा के खेला इस बार. फील्डर वहां पर मौजूद. गलती होते होते यहाँ पर बची. तीसरे very अटेम्प्ट good. में कैच को पकड़ा. विकेट का होगा पतन. पीछे आना पड़ेगा. संदेश बोराडे बिग मैन आउट. डीजे
ठाकरे ब्रँड गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने लेजंड क्रिकेटर निलेश पवार यांचं आगमन आमच्यामध्ये होताना आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नच नाही करत आहेत. फिल्डरची चपलाई पहा. एक कॅच पकडल्यानंतर आतमध्ये असलेला उत्साह बाहेर येताना दिसतोय त्या फिल्डरचा. चिंटू पिंटू कुछ रहेगा ना. ठीक आहे सोडा मग. ओहो स्लोअर वन. आनंद बोराडे याच्या समोर स्लोअर वन आणि कारगर अविनाश ठाकरे कसारा 5 बॉल. क्या रन बता रहा है कि कितना लगता कितना है? 5 चेंडू 23 रन अजून झालेले आहेत. ओहो वेग बघा किती एफर्ट टाकले बघा आणि आनंद बोराडेचं विकेट घेतलं. एवढे एफर्ट टाकले एवढा वेगाने चेंडू टाकला त्यानंतर विकेट प्राप्त होत असताना बॅट्समन नेम प्लीज. धीरज उपाध्यायाचा चेंडू आणि फील्ड करतोय थ्रो करतोय. बॅकअप आहे बॅकअप कडे चेंडू जातोय. एकच रन तोपर्यंत प्राप्त होईल. या एक रनने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचेल तो. मॅचची पूर्णपणे हवा निघताना दिसतीये. आनंद बोराडे यांचा विकेट पडल्यानंतर स्कोर जो आहे तो दाबला गेलेला आहे. आनंदचाच आहे आणि ह्यांच्या बरोबर आहे. हा सुन तुझी गाडी दे ना. काय है? किसने किसको वाइट वाइट कीपिंग ₹1000 फ्रॉम सूरज शेलार. कोणासाठी? बेस्ट कीपिंग क्या दिया सूरज शेलार. हा प्रथमेश शेलार असेल. शेलार आहे. मग हे ते सूरज शेलार गाडीची चावी कोणाकडे दिली ना तुला आता. आता हातात दिली. हेलो हेलो सागर खुसपे जी. सागर खुसपे जी. अच्छा आदि डॉक्टर प्रमोद जाधव जी. 31 4 बॉल 31. मंगेश व्हिडिओ तुला पाठवेल तू पाठव त्यांना. चला लाईट नाही आहे मग तू वर ये ना. अरे आदू ने कैच पकड़ा है. जोरदार तालियां हो जाए.
आपल्याला पुढे येतात आणि हातभार लावतात, तर त्यांचं देखील आगमन थोड्याच वेळामध्ये आपल्या मध्ये होणार आहे. चला हंसिका 11 आणि रोहन स्ट्रायकर्स नाणेफेकीसाठी यायचंय. नेक्स्ट व्हिडिओ घेऊया. हा आपली मॅच आहे, एक मॅच नंतर. तुला काय कुठे फ्लाईट आहे का? जाऊ दे त्याला, तू मी आहे ना तुझ्याबरोबर. तू आणि मी फकीर असतो ना. निलेशजी पुढचा सामना कोणता असेल जरा कळवा. 15 मिनिट किंवा आपली मॅच आहे. हा ए भाई घे व्हिडिओ घे. जाऊ दे त्यांना. अच्छा अच्छा. का